हॅलो, बऱ्याच दिवसांनी आपली आता या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये भेट होते। चायनाचे व्हिडिओ तर तुम्ही बघितले असतीलच। चायनामधून इंडियात आल्यानंतरचा हा आमचा पहिला ट्रॅव्हल व्लॉग। आता पुन्हा तुम्हाला खूप छान छान माझे ट्रॅव्हल व्हिडिओज बघायला मिळतील। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। चायना तर आपलं आता सगळं काही फिरून झालं आणि आता आपण आलो आहे एका नवीन कंट्रीला एक्सप्लोअर करायला आणि ती म्हणजे वॅकेशन प्लेस थायलंड। थायलंडमध्ये एअरपोर्टवर उतरल्यावर लगेचच आम्ही कॅब बुक केली। आमचं हॉटेल फुकेटमध्ये असल्यामुळे 26 किलोमीटरच्या डिस्टन्सचे आम्हाला 800 बात लागले। तर चला, तुम्ही पण तयार आहेत ना माझ्यासोबत एक नवीन कंट्री एक्सप्लोअर करायला, फन आणि तिथल्या खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायला। आता आम्ही पुणे टू थायलंडचं लॉंग फ्लाईट ट्रॅव्हल करून आलो आणि आता पोहोचलोय आम्ही आमच्या रिसॉर्टला, क्वालिटी बीच रिसॉर्टला। तर आता चेकिंग करूया आणि चल बघूया। ही पटांग बीचवर आमचं हे रिसॉर्ट घेतलं आहे। समोरच पटांग बीच आहे आणि या साईडला क्वालिटी बीच रिसॉर्ट। तुम्हाला पूर्ण आमचा हॉटेलचा टूर तर मी देईलच, रिसॉर्ट टूर। तर चला आता आधी चेकिंग करूया, खूप जास्त थकलेलो आहे, फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया। हा रिसॉर्टचा खालचा रिसेप्शनिस्ट भाग। इथे साईडलाच मसाज रूम देखील आहे। हा छानसा स्विमिंग पूल आहे, मस्त गार्डन आहे, छानपैकी इथे गणपती बाप्पाची देखील मस्त मूर्ती होती। आमची रूम रेडी होत होती तोपर्यंत आम्ही बाहेर जाऊन जेवण करून घेतलं, कारण आम्हाला कडकडीची भूक लागली होती। हे आहे थायलंडचं स्पेशल थाई सूप, टॉम यम सूप। समुद्रकिनारी आलोय, मग काय फ्रेश फ्रेश सी फूड तर खाल्लं पाहिजेच की नाही। क्रॅब, फिश, लॉबस्टर। चला उतरा। बाल्कनीत बसू शकतो, घेऊ नये पण लॉक आहे तिकडे बाहेर स्विमिंग पूल। पापा टीव्ही टीव्ही हे टीव्ही। रूममध्ये आलो, छानपैकी फ्रेश झालो, थोडा रेस्ट केला, नंतर निघालो बाहेर फिरायला। फ्रेश झालो, थोडा रेस्ट केला, नंतर निघालो बाहेर फिरायला। इथं प्रत्येक रिसॉर्टच्या आजूबाजूला तुम्हाला असे खूप सारे टूर अँड ट्रॅव्हल्सचे शॉप दिसतील। इथे आल्यावर तुम्ही फिफी आयलंड, जेम्स बॉन्ड या क्रूजसाठी बुकिंग करू शकता। या क्रूज तुम्हाला पिक अँड ड्रॉप करतात, त्यानंतर दिवसभर खूप साऱ्या वेगवेगळ्या आयलंडला फिरवतात, त्यामध्येच लंच देखील इन्क्लूड असते। तुम्हाला हवं तसं परवडेल तसं पॅकेज तुम्ही हे घेऊ शकता। आम्हाला या टूरचं पॅकेज 2,500 ते 3,000 बात पर पर्सन मिळाले। मार्केट फिरून झालं, टूर बुक करून झाली, त्यानंतर रात्र तर होऊनच गेली होती, मग रात्रीचं जेवण देखील करून घेतलं। रात्री देखील हा बीच किती सुंदर दिसतो ना। रात्री बीचवर कुठलीही वर्दळ नसते, पण समुद्र हा खळखळून वाहत असतो। थोडा वेळ या बीचवर शांत बसून त्या खळखळून वाहणाऱ्या समुद्राकडे आम्ही दोघं बघत बसलो। ओके। आता आम्ही निघालोय सिटी टूर करायला। तर त्यासाठी आम्ही एक बाईक रेंट करतोय। इथं खूप साऱ्या बाईक रेंटिंगचे ऑप्शन असतात। तुम्ही पूर्ण सिटी टूर करण्यासाठी किंवा दिवसभर फिरण्यासाठी बाईक रेंट करू शकता, तुम्हाला हवी तशी। वेगवेगळ्या टाईपच्या बाईक असतात इकडे बघा, मोठ्या बाईक आहेत, स्पोर्ट्स बाईक, स्कूटी टाईप पण बाईक आहेत। सो याचा रेट नियर बाय 500, 600 बातच्या नियर बाय असतो। आपण कोणत्या टाईपची बाईक घेतोय त्यावर डिपेंड आहे। तर आम्ही आता या बाईकमधून सिलेक्ट करतोय। ऐक्याचं म्हणणं आहे ग्रे कलरची घ्यायची, तर आता ही घेतोय। ही आम्हाला तरी जाते 600 बातला 1 डे साठी। सो आता डॉक्युमेंटेशन चालू आहे, काही नाही, जस्ट पासपोर्ट कॉपी सबमिट करायची आणि इन्फॉर्मेशन, नो डिपॉझिट, नो इन्शुरन्स। आणि हा इकडे आहे आमच्या हॉटेल समोरचा बीच, खूप सुंदर दिसतोय, मी दाखवते तुम्हाला। हा आहे आमच्या हॉटेल रूम समोरचाच बीच।
सुंदरसा मॉर्निंग व्ह्यू. तर आता ही आहे आमची थायलंडमधल्या 3ऱ्या दिवसाची सकाळ. आधीचे जे 2 दिवस आहेत त्या दिवशी आम्ही फिफी आयलंड आणि जेम्स बॉन्डचा टूर केला. बट त्या दिवसाची व्हिडिओ मला सेपरेट टाकायचे आहेत कारण ते खूप मोठे आणि सुंदर व्हिडिओज आहेत. तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर आता तुम्ही हा माझा थायलंडमधला 3रा दिवस जो काही आम्ही सिटी टूर केली ती एन्जॉय करा, ती बघा. ही बीच लाईफ थायलंडची. सो आज आम्ही सिटी टूरला चाललोय. तर आधी बिग बुद्धा बघू. खूप सुंदर असा व्हाईट कलरचा बुद्धा आहे इथे. बुद्धाचं टेम्पल आहे, बुद्धा समथिंग. त्यानंतर एक टेम्पल आहे अजून वॉटचालंग. त्यानंतर बीच वगैरे अजून काहीतरी पुढे बघूच. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक, एक सुंदरशी कमेंट करायला विसरू नका. तर चला जाऊया आता बाईकवर आपण. इथल्या कुठल्याही टेम्पलमध्ये जाताना फुल कपडे हवे असतात. मग ते गर्ल्स बॉईज दोघांसाठी. कुठलाच पार्ट ओपन दिसायला नको. इनफॅक्ट शॉर्ट स्लीव्ज देखील तिथे अलाउड नाही आहे. म्हणून मी आज पूर्ण फुल ड्रेस घातलेला आहे. बीचच्या जवळच आहे असे खूप सारे शॉप आहे जेवणाचे. सगळं थाई फूड तुम्हाला इथं मिळेल. येस, 60 बातला इथे कोकोनट असतं. कोकोनट वॉटर. बीचला आले तर कोकोनट वॉटर तर पिलंच पाहिजे. गेट रेडी. आर यू रेडी आहे क्या? येस, लेट्स गो. तू चालवणार बाई? सरक सरक. थांब, पापाला जाऊ द्या. वी आर रेडी टू सेट युअर हेल्मेट. चला बसा. यांनी आमचं पासपोर्ट सबमिट करून घेतलंय. जर पासपोर्ट नाही दिलं तर 500 बात डिपॉझिट आपल्याला पे करावं लागतं. नाहीतर मग पासपोर्ट सबमिट करावं. सर्व फिरून झालं का इव्हिनिंगला स्विमिंग पूलला तुला बोटिंग करू, बोट खेळू, उद्या फिशिंगला जाऊ. ठीक आहे? आता आम्ही आलोय वॉटचालॉंग टेम्पलला. काय हे वॉटचालॉंग टेम्पल हे एक स्पिरिच्युअल टेम्पल आहे फुकेटमधलं. आणि या टेम्पलमध्ये तुम्हाला या इथे बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या दिसतील. या टेम्पल जवळच तो समोरच व्हाईट बिग बुद्धाचा स्टॅच्यू आहे एकदम टॉपवरती, तो देखील दिसतो. या ठिकाणी सगळेजण प्रे करत होते, विश मागत होते.
मंदिराच्या शेजारी सुंदरशी छोटीशी रिव्हर आहे, मस्त पाणी, छान वाटतंय, सावली आहे, झाडं आहेत आणि बाजूला सगळीकडे खूप कडक ऊन आहे. This is the top view of Big Buddha. हा पार्किंग एरिया बिग बुद्धाच्या इथला आणि तिथला हा टॉप सी व्ह्यू. बिग बुद्धाजवळ वरती जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे. मे बी मेंटेनन्स वगैरेचं काही काम सुरू असेल. सो खालूनच बघूया. बॅक साईड दिसते. रस्त्याने जेव्हा आपण वर येत होतो 10-1 किलोमीटर खालून वरपर्यंतचं डिस्टन्स होतं. येताना फ्रंटने त्याचा व्ह्यू एकदम छान दिसतं. आम्हाला वाटलं वर येऊन देखील दिसेल, बट ठीक आहे, बंद आहे, तर आता इथूनच बघून घेऊया. Yes, I go with baby. Don't worry. Right? एक जवळ जा. जा जवळ जा, एक खाऊ घाल. बेबीला पण दे. काही करणार नाही, जा हळूहळू दे. घाबरू नको, दे. वन दे. जा बघ जवळ एली पडला. बेबीला पण दे. जा जवळ जा. हा दे, याला पण दे. दे. तो पण वनच देतो, हुशार येतो. जवळ जा ना बेटा, घाबरू नको. दे, एक बेबीला दे. जा जा जवळ जा. दे, त्याला पण दे. जा जा, आता फोटो काढा. जा, दे इकडे दे. जा जा, उभे राहा. जा, घाबरू नको बेटा, काही करत नाही. जा. यस, ये इकडे बघ, पापाकडे बघ. हात टाक त्याच्या अंगावर. टाक, हात टाक. सोंडेवर हात टाक. ये गुड बॉय. हा, हे थायलंडचं स्पेशल पायनॅपल राईस इतका सुंदर लागतो. तुम्ही थायलंडला गेले तर नक्की एकदा तरी ट्राय करा. हा इव्हिनिंगला बीचवर सनसेट होत असतानाचा व्ह्यू. या बीचवर मस्तपैकी इव्हिनिंगला मी या सनसेटसोबत खूप सारे छान छान फोटोज क्लिक केले. त्यानंतर आमच्या रिसॉर्टच्या जवळच बांगला स्ट्रीट म्हणून आहे, बांगला मार्केट, जे थायलंड फुकेटमध्ये खूप फेमस आहे. ही आहे या बांगला स्ट्रीटची नाईट लाईफ. बांगला स्ट्रीटवरच खूप सारे असे फूड स्टॉल आहे, जिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं, प्रत्येक प्रकारचं सी फूड बघायला मिळेल. व्हेजचे देखील इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, बट जास्त सी फूडचे. आणि रिजनेबल रेटमध्ये अगदी टेस्टी जेवण तुम्हाला इथं करायला मिळेल, म्हणजेच हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा देखील. या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर लॉबस्टर नक्की ट्राय करा. किंग श्रिम्प तुम्हाला इथं बघायला मिळतील. इथला पायनॅपल राईस खूप जास्त टेस्टी असतो. सो चला, बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.